हॅलो गायज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नारायणीज लाईफस्टाईल. माऊला सकाळी उठल्या लाड करायला खूप आवडतं. माऊ अशीच लाड करत बसली होती माझ्याजवळ किती वेळ. त्यानंतर मला आठवलं घरामध्ये ते एवढा मोठा पसारा पडलेला आहे. मग मी तिला सोडलं आणि पहिल्यांदा पाहून घेतला कुठे कुठे काय काय पसारा आहे. किचनमध्ये पण तितकाच पसारा होता, कारण सकाळी यांना टिफिन करून दिला होता आणि त्यानंतर मी परत झोपले होते. त्याच्यामुळे जो पडलेला पसारा होता तो मी पटापट माऊला एका ठिकाणी बसवलं आणि मी आवरायला घेतला. सगळं काही आवरणं झाल्यानंतर माऊ आणि मी गेलो दूध आणायला. गाईज गुड मॉर्निंग. आता झाली सकाळ आणि मी माऊला घेऊन आली बाहेर. गाईज मी जाते आता शंभू डेअरीला दूध घेण्यासाठी. आमच्या इकडे खूप जास्ती फेमस म्हणजे शंभू डेअरीच, आणि खूप छान दूध पण असतं इथलं. जाड म्हशीचं, गाईचं पण, आणि रेट एक्झॅक्टली सेम. तर इतकं काही नाही. तुम्हाला सांगायची मजा अशी, तर मी त्या शंभू डेअरीमध्ये गेले आणि मी माझं शूट चालू केलं. तर ते दादा, मला नाही माहिती का बरं, पण ते माझ्याकडे बघून हसत होते. तेव्हा ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की दादा असं यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांनी लगेचच क्युरिओसिटीने त्यांनी लगेचच चॅनल माझं सबस्क्राईब करून घेतलं माझ्याकडूनच. आणि त्यानंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे बघितले, त्यांना आवडले आणि त्या नादामध्ये मी त्यांना पैसे द्यायचेच विसरून गेले. तर मी अर्ध्या रस्त्यातून डबल रिटर्न झाले आणि त्यांना पैसे दिले आणि मग पुन्हा तिथून निघाल्यानंतर माऊ काय रस्त्याने एन्जॉय करत होती. तिला बुबू वगैरे खूप आवडतात, तर ते बघत होती. आणि त्यानंतर दोघे असंच येत असताना मी ब्लॉग घेत होते, तर मग आजूबाजूचे लोक माझ्याकडे फार विचित्र नजरेने पाहत होते. लिटरली ते हसत होते. यार, कोण नाही करत बरं आजकाल ब्लॉगिंग, सगळेच करतात ना, पण त्यांना काहीतरी नवीन असं वाटत होतं. घरी आले, सगळं आवरलं. घरी येताना माऊला चिवचिव काव दाखवतच घरी आणावं लागतं, तशी ती काही ऐकत नाही. माऊ पण सकाळी सकाळी एन्जॉय करत होती, मस्त इकडं तिकडं बघत बसली होती, आनंद लुटत होती. घरी आल्यानंतर सगळं काही आवरून तिला आंघोळ वगैरे घातली, खाऊ घातलं. मला असं वाटलं ती आता झोपाल, पण कशाचं काय, तिचा मूड तर वेगळाच होता. माऊ तिला फक्त आणि फक्त धिंगाणा करायचा होता आज. नाही नाही म्हणते नाही. गाईस, मी आणि माऊ आता रेडी झालेलो आहेत बाहेर फिरायला जाण्यासाठी. माऊ थोडीशी बोर झाली, मम्मीकडून आल्यापासून तिला घरात कोणीच नाही, मी एकटीच दिसते ना, मग तिला आता घेऊन जाते बाहेर. माऊ से हाय. हाय, डू हाय. लास्ट टाइम पावसाळा संपायच्या आधी मी इथं आलेली होते, त्यानंतर मी आज येत होते. तर इतकं मस्त वाटत होतं, फ्रेश. त्यांनी खूप जास्त क्लीन करून घेतलं होतं पावसाळ्यानंतर, आणि झाडाच्या कटिंग वगैरे एकदम मला प्रॉपर दिसत होत्या. एक तर इथली भाषा गुजराती आणि माझी मराठी, त्याच्यामुळे लोक इतकी विचित्र बघत होते. मी काय ब्लॉग बनवते हे त्यांना काही कळतच नव्हतं, कारण त्यांना कळणार गुजराती, मला येणार मराठी. पण बाकी काही असो, ह्या गार्डनला ज्यावेळेस येते ना, त्यावेळेस दिवसभराचा जो काही थकवा असेल तो निघूनच जातो. कारण इथला जो लेक व्ह्यू आहे, त्यानंतर जिकडे बघाल तिकडे ग्रीनरी आहे पूर्ण, आणि त्यानंतर सगळे छोटे छोटे बाळ इथे येतात फिरण्यासाठी. हॅलो गाईज, तर आता आपण आलेलो आहे तिथं मातेरिया तलाव म्हणून एक प्लेस आहे, गार्डन आहे जसं काही ते लहान लेकरांसाठी, आणि तिथे आलेलो आहेत आम्ही सध्या. माझ्यासोबत माझ्या 2 फ्रेंड्स आहेत, आणि ठीक आहे, दाखवेल मी तुम्हाला पुढे. बोलताना मला दम पण इतका लागत होता ना, त्याच्यावरूनच कळते की वजन वाढलंय आणि मला माझ्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर हे काकू मी समोर पाहिले, किती स्वीट यार, ह्या एजमध्ये पण दोघं पण एकमेकांच्या सोबत आहेत, आणि मस्त वाटतं बघायला ना. आणि असे उदाहरणं आजकाल बघायला खूप कमी मिळतात. हा आहे मातेरियाचा इव्हिनिंग लुक, मस्तच ना, मस्त वाटतं एकदम बघून. त्यानंतर हा तिथला संध्याकाळचा व्ह्यू आहे, इतकं मस्त वाटतं. जसं इव्हिनिंग होईल तसं. एका नवीन इन्फ्लुएन्सरसाठी ही गोष्ट खूप जास्त अशी भीतीदायक म्हणण्यापेक्षा नर्वसनेस देणारी असते, की आपण बोलतोय, आपण ब्लॉग करतोय आणि समोरचे आपल्याकडं बघतायत की हे असं काय करतंय म्हणून. तर ह्या गोष्टी फेस करणं खरंच खूप थोड्याशा सुरुवातीला अवघड जातात, नंतर होत असेल सवय मे बी. फिरण्यासाठी इतकी छान जागा आहे ना ही, ऑड डेला येण्यासाठी.
आणि इथं आल्यानंतर घरी जाण्याचं मनच नाही होत, कारण सगळं वातावरण फ्रेश फ्रेश असतं, मस्त बाजूलाच तलाव आहे, पाण्यामुळे पण थंडगार वातावरण असतं. आणि ह्या लोकांनी कलर करून घेतला आहे बहुतेक पावसाळा झाल्यानंतर. आता आम्ही निघालो आहे फिरून रिटर्न, आणि जाता जाता भाजी काहीतरी घेऊ, बघू आता काय मिळते. त्यानंतर येता वाटलं पनीर आहे दादा. मी ह्या दुकानात गेले, मला नाही वाटत इथं असेल, पण बाय चान्स मला मिळून गेलं पनीर. तर गाईच आता आलेली आहे मी घरी, आणि आता लागायचं पटकन तयारीला स्वयंपाकाच्या, कारण यांची वेळ झाली यायची, त्यांना आली की लगेचच भूक लागते. तर आज मी काय करायचं असं खूप विचार केला. नंतर मैत्रिणींच्या डिस्कशनमधून हे निघालं की आज हे करून म्हणते शाही पनीर. तर चला बघूया जमते का. तसं फर्स्ट टाईमच ट्राय करते मी. सो लेट्स गो. आजच का बरं यार, नेमकी आज यांना कंपनीमध्ये एक्स्ट्रा काम लागलं आणि त्यांना थांबून घेतलं. त्यानंतर मग मागून जी दुसरी गाडी होती त्या गाडीमध्ये त्यांना यावं लागलं, त्याच्यामुळे मे बी रोजच्यापेक्षा त्यांना उशीर होणार होता आज यायला. भाजी बनवून रेडी आहे, आणि आपण आता करतोय गरम गरम पोळ्या. आणि बघूया ते आल्यानंतर त्यांना डायरेक्ट जेवायला. मला असं वाटलं ना त्यांना इतकी भूक लागली असेल, म्हणून मग मी काय केलं, माझ्या साईडनी पोळ्या रेडी ठेवल्या. म्हटलं ते आले की लगेचच ताट वाढून देऊ, पण तसं नाही. आल्यानंतर त्यांना अजून एक अर्धा पाऊण तास पुन्हा कंपनीचं कामच चाललं किती वेळ, त्यानंतर मग त्यांनी जेवण केलं. कशी वाटते चव? फॅन्टास्टिक. आवडली? आवडती. मला वाटतं रेस्टॉरंट मधून आणली. आम्ही थँक्यू. लगा बाहेर से मंगाई है भाई. तू हॅपी, मी हॅपी. गाईज जेवणे वगैरे झाल्यानंतर आता निघालेलं आहे थोडंसं एक चक्कर मारण्यासाठी, नाईट वॉक घेण्यासाठी. सो माऊसाठी आता आम्ही डॉगीजला थोडंसं पोळीचे तुकडे वगैरे देत आहेत, तर बघू. गाईज असे चालत चालत आलो आहे रस्त्याने एका ठिकाणी, आणि इथून गाडी लावलेली एका ठिकाणी ह्यांनी, तर ते घेऊन येतील आता जाऊन, आणि आम्ही दोघी बसू कुठेतरी तोपर्यंत गाडी आणेपर्यंत. गाडी आणल्यानंतर आपल्यासाठी आईस्क्रीम आहे आज ऑफर, तर बघू कोणतं घेतोय काय. भाजी छान झाली होती म्हणून हां, भाजी छान झाली होती म्हणून आईस्क्रीम आहे आज. तिचा बाबा गेला आता गाडी आणायला, आणि आम्हाला इथं बसवलंय रस्त्यावरती, असं बसलोय आम्ही इथं डेस्कवर. आता आईस्क्रीमची वाट आहे, आईस्क्रीम कधी मिळणार. आता आल्यावर घेऊ आईस्क्रीम. माऊचं तरी काहीतरी चालेल. काय ग, भेटलेलं आहे आईस्क्रीम, आणि आता ओपन करून मी ते कसं आहे काय आहे बघून तुम्हाला सांगाल. गाईज ज्या क्वालिटीची भाजी दिली होती त्याच क्वालिटीचं आईस्क्रीम आहे, एकदम एक नंबर. शेवटी अमूल आहे ना. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.